भारतातलं सर्वात छोटं हिल स्टेशन आणि मुंबईवरून सर्वात जवळचं हिल स्टेशन म्हणून पावसाळा आणि थंडी चालू झाली की लोकांच्या विशलिस्टमधलं सर्वात पहिलं नाव हेच असतं, जिथे गाड्या चालत नाही आणि हॉर्न ऐकू येत नाही आणि वेळ जरा हळूच चालते. लाल मातीचे रस्ते, घोड्यांची टाप आणि टॉय ट्रेन, प्रत्येक वळणावर दिसणारा धुंद कळणारा प्रवास म्हणजे माथेरान. मुंबईहून माथेरानला तुम्ही ट्रेनने किंवा गाडीने जाऊ शकता, पण आम्ही नेहमीप्रमाणे बाईकचा पर्याय निवडला. माथेरानच्या रस्त्याला दोन्ही बाजूने उंच झाडांची साथ आहे, त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच गारवा असतो. माथेरान हे एक झिरो एमिशन झोन असल्यामुळे येथे CNG, पेट्रोल किंवा डिझेलच्या वाहनांना बंदी आहे. जर माथेरानला फिरायचं असेल तर आपल्याला घोड्यांचा वापर करावा लागतो, पण हल्लीच्या वर्षांमध्येच इथे इलेक्ट्रिक रिक्षा चालवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. माथेरानवर जाणारा रस्ता हा सुस्थितीत नसल्यामुळे बऱ्याच नवीन ड्रायव्हर्सना इथे गाडी चालवण्यास खूप त्रास होतो. काही वळणे एवढी तीक्ष्ण होती की एका वळणावर मला बाईकवरून खाली उतरावे लागले. रस्त्यातून जाताना आम्हाला एक घोडेस्वार घोडा घाटावरून नेताना दिसला. बाईक पार्क करून आणि 50 रुपयाची एंट्री तिकीट घेऊन आम्ही माथेरान फिरायला सुरुवात केली. सकाळचे 10 वाजले आहेत. सूर्य हळूहळू डोक्यावर यायला सुरुवात झाली आहे. तरीही या झाडांच्या सावलीत आपल्याला गारवा अनुभवायला मिळतो. माथेरानच्या एंट्री पॉईंटवरून मार्केटपर्यंत किंवा तुमच्या हॉटेलपर्यंत जायला तुम्ही घोड्याचा किंवा आत्ताच चालू झालेल्या ई-रिक्षांचा वापर करू शकता. माथेरान फिरण्यासाठी बरेचसे पॉईंट्स आहेत, पण आज आम्ही गारबेट प्लॅटूला जायचं ठरवलं होतं. ट्रेन ट्रॅकवरून चालत येताना तुम्हाला क्षणभर विश्रांती हे हॉटेल दिसेल. इकडून आपला गारबेटचा प्रवास सुरू होतो. गारबेट प्लॅटू हा 2500 फीटवर जवळपास 1.5 किलोमीटर पसरलेला एक पठार आहे. रस्त्यातून जाताना तुम्हाला अनेक ठिकाणी रिबिन्स बांधून मार्किंग केलेल्या दिसतील. माथेरानमध्ये आपल्याला शेकडो वर्ष जुनी असलेली झाडे बघायला मिळतात. जवळपास 1 किलोमीटर ट्रेक केल्यानंतर आपल्याला एक ओपन एरिया बघायला मिळतो. इथून आपल्याला माथेरानमधील असलेले हॉटेल्स व मार्केटची डोंगराकडील बाजू दिसते. गावातल्या लोकांची रोजची लगबग सुरू होती. प्रत्येक ट्रेकप्रमाणे या ट्रेकवर सुद्धा आम्हाला एका श्वानाने साथ दिली. हिवाळा असताना देखील पूर्ण ट्रेलवर गर्द झाडांची साथ होती. पावसाळ्यात हा रस्ता कदाचित पूर्ण बंद होत असावा.
जवळपास 2 तासांच्या ट्रेकिंगनंतर आम्ही गारबेट प्लॅटूवर पोचलो होतो आणि इकडचा नजारा काही औरच होता. गारबेट प्लॅटूला यायला 2 रस्ते आहेत. एक रस्ता हा माथेरानवरून येतो आणि हा डायरेक्ट आपल्याला टॉपवर पोहोचवतो, तर दुसरा रस्ता हा धोम धरण किंवा भुतावली गावामधून येतो. पण या रस्त्याने ट्रेकिंग करायला कमीत कमी 3 तास लागतात. मॉन्सून सीझनमध्ये आपल्याला गारबेट प्लॅटूवर क्लाउड वॉटरफॉल बघायला मिळतो. वेस्ट टू ईस्ट वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आपल्याला कंडेन्सेशन प्रोसेसमुळे इथे क्लाउड फॉर्मेशन बघायला मिळते. हे वारे क्लाउड्सना एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला ढकलताना दिसतात आणि यालाच क्लाउड वॉटरफॉल असे म्हणतात. आपल्यासाठी एका दिवसाची ट्रेक असली तरी गावकऱ्यांची रोजच्या जीवनासाठीची लगबग चालू होती. आम्हाला वाटेत लागलेल्या क्षणभर विश्रांतीवर आम्ही विश्रांती घेण्याचा विचार केला. टी ब्रेक झाल्यानंतर आम्ही माथेरान मार्केटचा प्रवास सुरू केला. मार्केटमध्ये जाताना आपल्याला अनेक जुनी घरे लागतात. माथेरान स्टेशनला नुकतीच आलेली माथेरानची टॉय ट्रेन उभी होती. पर्यटक या टॉय ट्रेन बरोबर उत्सुकतेने फोटो काढत होते. घोड्यावर बसून प्रवास करायचा म्हणून आत्तापर्यंत खूप मुलं रडताना बघितली, पण ही मुलगी घोड्यावरून उतरायला रडत होती. बाजूच्या हॉटेलमध्ये पोह्यांचा आस्वाद घेतला. मार्केट फिरून झाल्यानंतर परतीचा प्रवास सुरू केला. या छोट्या घोड्यांनी आम्हाला अर्ध्या रस्त्यापर्यंत साथ दिली. खूप मेहनती असलेल्या या घोड्यांची आजारपणात मात्र त्यांचे मालक साथ देत नाही हे बघून वाईट वाटलं. अशा एका दिवसाच्या माथेरानच्या प्रवासाने आम्हाला मुंबईच्या दगदगीतून सुट्टी दिली. क्राऊडलेस, अजिबात गाड्या नसलेला आणि गर्द झाडांमध्ये वेढल्या गेलेल्या माथेरानला निरोप देण्याची वेळ आली. माथेरानचे प्रवास वर्णन इथेच संपवतो.